आता जी बदलापूर म्युनिसिपल कौन्सिल आहे ती बदलापूर महानगरपालिका होईल. पूर्वी जे बदलापूरला घर घेतलं ते त्या मुलाच्या वडिलांनी घेतलं. आता त्यांचा मुलगा घर घेत. जसंच बॉम्बेचे विषय झाला, जसं ठाणा झाला, नवी मुंबई घडली, आज त्याच पद्धतीने बदलापूर घडणार आहे. एअरपोर्टच्या फॅकल्टीमुळे ही सगळेच एअरपोर्टच्या वाशीलाच हॉटेल होतील असं काही नाही. बरोबर. काही आमच्या बदलापूरच्या भागात पण होतील. ट्रॅव्हल डिस्टन्स किती? 30 मिनिटं. त्या 30 मिनिटापर्यंत लोक ऍडजस्ट करू शकतात. 90% हे मराठी समाज. बदलापूरला मेट्रो 2 येत आहेत. पहिले एक तर मेट्रो 14 जी बदलापूर कांजूर जाते आणि दुसरी वेस्टला मेट्रो 5 जी भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर अशी येते. त्यामुळे बोथ ऑफ साईड म्हणजे ईस्ट बाजूने पण मेट्रो धावते आणि वेस्ट बाजूने पण मेट्रो धावते. त्यामुळे ह्या दोन्हीची फार मोठ्या प्रमाणावर कनेक्टेड. दोस्तों, मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन के अंदर जब हम आउटर सबर्ब्स की बात करते हैं, हम सैटेलाइट टाउन्स की बात करते हैं, तो पीपल थिंक दे आर स्मॉल सिटीज़. बट कुछ ऐसे आउटर सबर्ब्स हैं मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन में वो जो पिछले कुछ सालों से अपने आप में लिटरल सिटीज़ बन गए हैं, जो शायद किसी और स्टेट में होते तो सिग्निफिकेंट सिटीज़ होती. और ऐसे ही सिटीज़ को ग्रो करने के पीछे एक इम्पॉर्टेंट हाथ जो रहा है वो आज जो मेरे गेस्ट है अजय थानेकर जी, उनका रहा है. एंड ही हैज़ प्लेड अ वेरी इंपॉर्टेंट रोल इन शेपिंग द सिटी. तो ये शहर का फ्यूचर क्या होगा, इसके पूरे रीजन के अंदर क्या चीज़ें फ्यूचर में होने वाली है, एंड एट द सेम टाइम हिज जर्नी ऑफ बिल्डिंग द सिटी, सब कुछ जो है आज हम डिस्कस करेंगे. अजय जी, वेलकम ऑन द इंडियन इंफ्रा शो. एंड माई फर्स्ट क्वेश्चन टू यू इज, आप जो हो इस इंडस्ट्री में ऑलमोस्ट अभी 30+ ईयर्स हो चुके हैं, एंड बदलापुर वॉज अ वेरी डिफरेंट प्लेस, बहुत अलग चीज़ थी. इनफैक्ट मुझे याद है हमारे स्कूल में एक बदलापुरचं घर नावाचा एक चैप्टर होता और उसमें जो बदलापुर का डिस्क्रिप्शन था वो एक बहुत विलेज के जैसा था उस टाइम पे. सो मेरे को बताइए उस टाइम के बदलापुर में और आज के बदलापुर में क्या चीज़ें चेंज हुई. काफ़ी चेंजेस हुए हैं. जब जहाँ पे हम लोगों ने शुरुआत की 1991 से, तो 91 का बदलापुर और आज 26 का बदलापुर, तो बहुत मीन्स अगर अपन सोचे कि ज़मीन आसमान के जैसा डिफरेंस आया हुआ है. मेन बात तो जितनी लोकेलिटी जो आज बदलापुर सेंट्रल रेलवे के ऊपर डिपेंडेबल है, मोस्ट ऑफ जो पहले से बदलापुर की जो ग्रोथ हुई है ना वो सेंट्रल रेलवे से ही हुई है. क्योंकि सेंट्रल रेलवे का बिगेस्ट स्टेशन बदलापुर, जो वीटी से लेके बदलापुर तक पहुंचने की डिस्टेंस अपनी विद इन 1 आवर्स, क्योंकि सब फास्टेस्ट ट्रेन जाती है जो कि वीटी तक. तो एक घंटे में विद इन द 1 आवर एक्चुअली आदमी मेन बॉम्बे सिटी में पहुंच जाता है. तो दैट इज़ द मेन रीज़न कि बदलापुर को जो ग्रोथ होने के लिए, जो बदलापुर की ग्रोथ होने के लिए ये मेन रीज़न है, जो सेंट्रल रेलवे का स्टेशन. और सेकंड थिंग कि जिन लोगों का बॉम्बे डेली ऑफिस वर्क है, जो अपन जैसे कि सर्विस क्लास पीपल के लिए जो डेली अप डाउन करनी पड़ती है, बट वहाँ पे इन बॉम्बे सिटी में एक्चुअली वहाँ पे उनको उस बजट पे घर नहीं मिल रहे, जो कि क्योंकि अभी वो हाई बजट हो गया, दिन में दिन बजट बढ़ते जा रहा है लोगों की. उसी हिसाब से वो बजट की
लोग घर देखते हैं। तो बदलापुर एक ऐसे स्टेशन है जहाँ पे हम लोग परफेक्टली लोगों को बजट में घर देते हैं। हम्म, तो उसी सबसे मेन वो एक सेकेंडरी रीज़न है कि लोगों के कैचमेंट में, लोगों के बजट में हमारा घर बैठता है। हम्म, तो एक वो रीज़न हो गया। और थर्ड थिंग, आज के तारीख में तो बहुत मास कनेक्टिविटी है बदलापुर के लिए। तो बदलापुर इज़ ए ग्रोथ सिटी आज के तारीख में। क्योंकि क्यों, तो सब लोग, जैसे कि बॉम्बे एयरपोर्ट था बदलापुर से 2 घंटे की दूरी पे, अभी जो पनवेल एयरपोर्ट आ रहा है, पासी हम्म, एयरपोर्ट, वो बदलापुर से जो अभी न्यू रूट है वो विद इन 25-30 मिनट्स में, तो आप आधे घंटे में एयरपोर्ट पे पहुंच सकते हैं। तो ये तो सबसे मेन रीज़न आज की तारीख का हो गया। और जो पनवेल एक्सप्रेस वे दिया है वो आगे चल के अटल सेतु को कनेक्ट किया है JNPT रोड से। तो जो JNPT से अटल सेतु को कनेक्ट किया, तो अटल सेतु कहाँ पे जा रहा है? सीधा कुलाबा, मुंबई, यस। मुंबई 1 पे। तो वो जो रीज़न है अटल सेतु का डिस्टेंस और हमारा डिस्टेंस, ये दोनों अगर प्लस करते हैं तो बदलापुर के जो भी पीपल बाय कार से भी आज के तारीख में बॉम्बे कुलाबा में जो मुंबई 1 है वहाँ पे विद इन द 1 आवर में जर्नी में पहुंच सकते हैं बाय कार। येस। हां, आणि मुंबईच्या लोकांना ॲक्च्युली हेच पाहिजे ना, एकतर की आपली डेली कनेक्टिव्हिटी पण मिळते, सेकंडरी आपला बजेट हाऊसमध्ये पण मिळतं. सो ही बदलापूर सिटी आता, जे पूर्वी बदलापूर गाव होतं आणि ती आता सिटीमध्ये कन्व्हर्ट झाली, ती ह्या पद्धतीने झाली. येस. सर, मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की बाकी मुंबई सबअर्ब्स जे आपले आहेत, त्यांना इंटरेम कनेक्टिव्हिटी, एखादा स्टॉप भेटून जातो किंवा मग रोड भेटतो, पण तो एक एक्सप्रेसवे नसतो, तो एक नॉर्मल DP रोड वगैरे असतो आणि आपण बोलतो की कनेक्टिव्हिटी मोठी झाली. पण बदलापूर या शहराला मेट्रोचे मल्टिपल लाईन्स भेटत आहेत. इनफॅक्ट ओरिजिनेट होत आहेत लाईन इकडनं. रोड ॲक्सेस पण जो तुम्ही आता बोलले की उरणला अटल सेतू आणि पुढे साऊथ मुंबईला कनेक्ट होणार, हा पूर्ण एक ॲक्सेस कंट्रोल्ड प्रॉपर एक्सप्रेसवे टाइप कनेक्टिव्हिटी आहे. यामुळे बदलापूरला जो बेनिफिट भेटतोय, हा किती मोठा आहे? नक्कीच, कारण बदलापूरला मेट्रो 2 येत आहेत. पहिले एक तर मेट्रो 14 जी बदलापूर कांजूर जाते आणि दुसरी वेस्टला मेट्रो 5 जी आत्तापर्यंत आपण भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर अशी येते. त्यामुळे बोथ ऑफ साईड, म्हणजे ईस्ट बाजूने पण मेट्रो धावते आणि वेस्ट बाजूने पण मेट्रो धावते. त्यामुळे ह्या दोन्हीची फार मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी आहे. एकतर सगळ्यात महत्त्वाचं पाऊल जे स्टेट गव्हर्नमेंटने केलं आहे की बदलापूर टू कांजूर आणि देन कांजूर टू डायरेक्ट SV रोड म्हणजे अंधेरी. त्यामुळे ही पहिली मेट्रो आहे जी बदलापूर सेंट्रल टू वेस्टर्न टच होणारी. त्यामुळे खूपशा मधल्या पॅचमध्ये लोकांना प्रत्येक ठिकाणी वे आउट मिळतात. कुठे जायचं असेल तर ते इझिली जाऊ शकतात. तर ह्या मेट्रोच्या ज्या कनेक्टिव्हिटी आहे त्याच्याने बदलापूरची, आत्ताची बदलापूर आणि आता याच्या पुढे होणारा बदलापूर मास्ट डिफरन्स होणार आहे. हां, कारण आम्ही आत्ता बघतोय की इथे खरंच अवेलेबिलिटी लँडच नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या काही आत्ता आहेत त्या प्रत्येकाने स्वतंत्ररित्या पॉकेटिंग करून ठेवले, तर त्या कामात येणार आहेत, म्हणजे ज्या पुढे यूज करणार आहेत, यूज होणार आहेत. म्हणजे एक गोष्ट सर कळते की बदलापूर ॲज अ सिटी आता सॅच्युरेशनकडे चाललंय, म्हणून बदलापूर शहर अजून भाग पण शोधेल ग्रो होण्यासाठी आणि ते त्यांच्या बाउंड्रीजच्या पुढे जाऊ शकतात. जसे नवीन हे लाईन्स बनत आहेत मेट्रोचे किंवा स्टेशन्स बनत आहेत, त्याच्या आसपास ही ग्रोथ जाऊ शकते. तुमच्या हिशोबाने सर काय असे पॉकेट्स असतील या भागातले जिथे ही नेक्स्ट ग्रोथ जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल? ॲक्च्युली बदलापूर मेनली वाढवण्याची, म्हणजे वाढण्याची ठिकाणं. आत्ता बदलापूरची कात्रप हा मेन पार्ट झाला. त्याचबरोबर शिरगाव,
म्हणजे कात्रप आणि शिरगाव हा वास्ट होतो, कारण पनवेल हायवे जो म्हणतो आपण नेहमी, जो JNPT बडोदाला कनेक्ट होतो आणि JNPT बडोदाला कनेक्ट झाल्यानंतर तो वाया अटल सेतू कनेक्ट पुढे होतो कुलाबा मुंबई वनला. सो त्यामुळे हा जो पॅच आहे ना, कात्रप आणि शिरगाव हा मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होणार आहे ह्या बदलापूरमधला. आणि सर, जसं तुम्ही हे पण सांगितलं की इथे आता ज्या प्रमाणात ग्रोथ आहे इन टर्म्स ऑफ लोक किती येत आहेत, तर मला फक्त एक तुमच्याकडनं क्युरिओसिटी प्रमाणे जाणायचं आहे, आता जो कस्टमर बदलापूरला येतोय त्याच्या अपेक्षा काय असतात? एक घर जेव्हा तो बघतो, ब्राउज करतो पूर्ण मार्केट, त्यावेळेला काय काय नवीन अपेक्षा जे तुम्हाला आता मार्केटमध्ये बघायला भेटत आहेत? नक्कीच कस्टमर बघा, पूर्वीचा कस्टमर आणि आत्ताचा कस्टमर याच्यात जनरेशन डिफरन्स आलेली आहे. म्हणजे पूर्वी जे बदलापूरला घर घेतलं ते त्या मुलाच्या वडिलांनी घेतलं होतं, आता त्यांचा मुलगा घर घेतो, हा डिफरन्स आला आहे. तर ती जनरेशन जी गॅप आहे ती डिफरन्स ती नक्कीच, कारण नवीन जी मुलं आहेत ती IT सेक्टरमधली आहेत, नवीन जी मुलं आहेत ती इंजिनिअरिंग सेक्टरमधली मुलं आहेत. सो अशा अनेक सेक्टरमधली मुलं आहेत नवीन. त्यांच्या गरजा किंवा त्यांच्या अपेक्षा खूप आहेत आणि नक्कीच आम्ही सुद्धा त्या फुलफिल करण्याचाच तयारीत आहोत किंवा कदाचित आम्ही त्या फुलफिल करायलाच पाहिजेत. जर त्या नाही केल्या तर आम्ही कुठेतरी मागे पडल्यासारखं होईल. मग आम्ही काय करतो, सेम बॉम्बेची जी टाउनशिप चालते, ठाण्याची टाउनशिप चालते किंवा नवी मुंबईची चालते, तोच पार्ट आम्ही इकडे उचलतो आणि त्याच सेम टू सेम त्याच कन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मोस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट आमची सेम असते. आमचा फक्त लोकॅलिटीचा डिफरन्स होतो, लोकेशनचा डिफरन्स होतो. म्हणजे आता नवी मुंबईमध्ये घेतलं तर लोकांचे हायर कॉस्ट असेल, पण बदलापूरला ती लोअर कॉस्ट असेल, कारण लँड कॉस्टचा डिफरन्स आहे. ठाण्याला कम्पेअर केला तर ठाण्याची लँड कॉस्ट आणि बदलापूरची लँड कॉस्ट एवढाच डिफरन्स. बाकी टॉवर सेम. मुंबईला घेतला तर टॉवर अधिक उंचीचा असतो त्या गोष्टीबद्दल, पण ऑलमोस्ट सेम. कारण आम्ही जे देण्याचा आत्ताचा जो प्रयत्न आहे की ज्या लोकांना म्हणजे ज्या नवीन जनरेशनच्या मुलांना जे लागतं, जसं की पार्किंग लागतं, कारण एव्हरीवन हॅव्हिंग हिज ओन कार. सो मग तिथे पार्किंग आलं कंपल्सरी. पूर्वीच्या जनरेशनमध्ये म्हणजे आम्ही जेव्हा 92, 93 किंवा त्याच वर्षात सुरुवात केली होती 98, 2000 पर्यंत हा पार्किंग हा विषयच नव्हता. कारण लोकांकडे जास्तीत जास्त टू व्हीलर अशा होतं, त्यामुळे सोसायटीमध्ये पार्किंग करणे हा विषय नव्हता. ग्राउंड फ्लोअरला सुद्धा आम्ही फ्लॅटच बांधायचो. हे त्यावेळेसचं प्लॅनिंग. पण आता प्लॅनिंग चेंज झालं. आता ग्राउंड फ्लोअर सोडा, आता ऑलरेडी 3 फ्लोअर आम्हाला पार्किंग द्यावे लागतात. आत्ता तर बदलापूरला UDI CPRच्या नॉर्म्समध्ये आम्ही फक्त 6 मीटरच देऊ शकतो 2 फ्लोअरची, पण जर आमची मागणी तर अजून जास्त आहे. आणि नक्कीच आता इन फ्युचर जेव्हा म्हणजे 2027ला जनगणना सुरू होईल, म्हणजे जनगणना फायनल होईल जी आत्ता सुरू झालेली असेल, तर त्याच्यामध्ये नक्कीच आत्ताची बदलापूर म्युनिसिपल कौन्सिल आहे, ज्याला आपण बदलापूर नगरपालिका म्हणतो, ती बदलापूर महानगरपालिका होईल. आणि जेव्हा महानगरपालिका होईल तेव्हा तुम्हाला अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट इथे दिसणार आहेत. आणि हे विजन फार जास्त ठेवायची गरज नाही, हे हार्डली 2 वर्षाची फरक तुम्हाला दिसेल. आत्ता 26 चालू आहे, याचा तुम्हाला 28 किंवा 29 पर्यंत ह्या गोष्टीची पूर्ण तुम्हीच रिअलाईज करू शकता आणि करू शकाल. सो बदलापूरचं बेसिकली पोटेन्शियल अजून पण रीच नाही झालं आहे, अजून पण ग्रोथचा स्कोप इथे भरपूर आहे. सर, तुम्ही पूर्वीच्या काळातल्या काही गोष्टी सांगितल्या, 91, 92ला कसे बिल्डिंग डिझाईन्स वगैरे व्हायचे. मला एक हे विचारायचं की त्यावेळेला आय थिंक जेवढं मला माहिती आहे, स्टेशन किती लांब आहे किंवा किती जवळ आहे हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट असायचा घर घेण्यामागे कस्टमरचा. इनफॅक्ट तोच मेन कनेक्टिव्हिटी पॉईंट असायचा. आता तसं तुम्ही कार्सचं पण बोलले, रोड्स, मेट्रो, कस्टमरचं माइंडसेट त्यावेळेमध्ये जी रिक्वायरमेंट होती कनेक्टिव्हिटीची आणि आता जी आहे त्यात काय बदल घडला? खूप बदल घडला.
म्हणजे पूर्वी कस्टमरला स्टेशनच्या बाजूलाच घर हवं आहे, ही मानसिकता होती किंवा कन्सेप्ट होता. कारण बरोबर आहे ना, तो बाय ट्रेननीच जाणारा पर्सन होता. तर त्यावेळेस तेवढ्या कार किंवा तेवढ्या टू व्हीलर एक तर अफोर्ड होऊ शकत नव्हत्या किंवा कदाचित तेवढीच नव्हती. पण आता प्रत्येक जण, जसं मी मगाशी सांगितलं, एव्हरीवन हॅज इज ओन कार. त्यामुळे तो प्रयत्न करतो की मी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये एफेक्टेड झालेले मोठे मोठे प्रोजेक्ट, म्हणजे ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन रोड पाहिजेत, मोठे रोड पाहिजेत. का तर त्याला ट्रॅफिक आणि हा विषय अवॉइड करायचा आहे. म्हणून तो बदलापूरच्या थोडंसं आउटसाईड भागामध्ये घर घ्यायला तयार असतो. कारण घराच्या ठिकाणी त्याला रोजची ट्रॅफिक नको आहे, हा विषय होतो. जनरली आपण बघत असाल की स्टेशनला जास्त ट्रॅफिक असते, मग त्याला तिथे कंजेस्टेड होतं. त्यामुळे आत्ताचा कन्सेप्ट हा वेगळा आहे. हा विस्तारित मोठे रोड जिथे आहेत, म्हणजे ज्याला आपण DP रोड म्हणतो, डेव्हलपमेंट प्लॅनचे रोड, त्या ठिकाणी लोक तयार होतात. कारण एकतर वेल नोन मोठ्या सिटीज असतात, म्हणजे कोणते मोठे मोठे कॉम्प्लेक्स असतात आणि त्या कॉम्प्लेक्सेसमध्ये त्या ॲम्युनिटीज तो बिल्डर देऊ शकतो. पण स्टेशनला तसं होत नाही. स्टेशनला त्याचे प्लॉट छोटे असतात. मग तो फक्त स्टँडलोन बिल्डिंगच बांधू शकतो. मग त्याच्याकडे ॲम्युनिटीज नाही. तो पार्किंग कुठून देणार? कारण त्याचं खाली वरती कमर्शियल असतं. मग पार्किंग देण्याचं त्याच्याकडे कोणती गोष्ट आहे? जास्तीत जास्त बेसमेंट. म्हणजे एवढाच एक कन्सेप्ट होऊ शकतो. ह्याच्या पलीकडे नाही. म्हणून ही विस्तारित आत्ता न्यू जनरेशनला जे रिक्वायरमेंट आहे ती ह्या पद्धतीची आहे. मला एक सर सांगा, हे सगळ्या गोष्टी अनुभवातून तुम्ही बोलतायत. मला ॲज अ कंपनी ठाणेकर ग्रुपची सुरुवात कशी झाली आणि ती स्टोरी काय आणि कशाला या इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवण्यात आला, जरा एक स्टोरी जर सांगता येईल. 91मध्ये जेव्हा माझी डिग्री कंप्लीट झाली आणि मी डिप्लोमा घेऊन बाहेर पडलो, तेव्हा मला पण एक थोडंसं ड्रीम होतं माझं की आपण पण कारण माझं शिक्षण झालं मुंबईमध्ये. तेव्हा मी त्यावेळेस होतो की बाबा तिकडे टॉवर चालू असायचे, चांगल्यापैकी टॉवर बांधायचो. आम्ही तो विषय नेहमीच बघायचो आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. तर एक असा विषय होता की आपण सुद्धा असे अद्ययावत टॉवर बांधू शकलो पाहिजे किंवा करता आले पाहिजेत. आणि ते ड्रीम त्यावेळेसपासून होतं, जेव्हा 91-92ची वेळ होती. पण आमचं मुंबईशी काही कनेक्ट नव्हता, कारण आमचं बॅकग्राऊंड सगळं बदलापूरचं होतं. म्हणून मग आम्ही सुरुवात बदलापूरमध्ये केली. आणि बदलापूर आमचं होम पिच, कारण एव्हरीबडी नोज. त्यामुळे आम्ही ह्या बदलापूरमध्येच विषय केला. आणि बदलापूरची वाढ भविष्यात होणार हे विजन आम्ही ठेवूनच चाललेलो होतो. आणि कोण करणार? तर आपणच करणार आहे. जो तो बोलणार, प्रत्येकजण एकमेकांवर टाकणार, अरे बदलापूरची वाढच होत नाही, वाढच होत नाही. अरे करणारे कोण? करणारे आपणच ना. आपण सुद्धा त्या लेवलला आपला पण काहीतरी थोडाफार हातभार लागला पाहिजे बदलापूरच्या वाट्याचा. मग आपण जर चांगल्या चांगल्या डेव्हलपमेंट केल्या तर प्रत्येकाला आवडेल. त्या कन्सेप्टने आम्ही ठाणेकर ग्रुपची स्थापना केली आणि सुरुवात केली. आणि आमचं ॲज ए प्रत्येक प्रोजेक्ट तुम्ही बघत असाल की प्रत्येक प्रोजेक्ट आमचा वेगळा असतो. आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही ना काहीतरी डिफरन्सेस असतो, बदल घडवला पाहिजे. आणि हा बदल जो घडतो ना, हा काळानुसार घडला पाहिजे प्रत्येकाच्या. की हां, म्हणजे मध्यंतरी कोविड होतं, तर मग कोविडच्या दरम्यान सोसायट्यांमध्ये काय केलं पाहिजे, त्याचासुद्धा आम्हाला एक्सपिरियन्स आला आणि आम्ही तात्काळ सुरुवात केली. तर तिथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला. अशा खूप गोष्टी आम्ही केल्या की त्यावेळेस आम्हाला काय करायला पाहिजे. आणि त्या घेतल्यानंतर आम्ही तो बदल घडवायला पाहिजे. आपण एकच कॉन्सेप्ट घेऊन चाललो आणि कायम तेच घेतो, तर असे किती वेळ आपण काम करू शकणार. येस. त्यामुळे काळानुसार, परिस्थितीनुसार आपल्याला प्रत्येकामध्ये बदल घडला पाहिजे आणि आपण अपग्रेड राहिलो पाहिजे. आज न्यू जनरेशन तुम्हीच म्हणता की न्यू जनरेशनचं, तर मी तुम्हाला सांगतो की प्रत्येकाला म्हणजे साधा आयफोन आला तर आयफोन 12 आला, 12
काय म्हणतात ते, जे पुढचा जो पुढचं मॉडेल व्हर्जन आलं, 13 आला, असं अनेक होत होत 17 पर्यंत पोचलेले आहेत. सो हेच आम्हाला पण रिअल इस्टेटमध्ये हेच करायचं आहे. येस. काही असो, तो बदलापूर असो की तो कल्याण असो की तो ठाणा असो, बदल हा घडलाच पाहिजे. आणि आम्ही जर घडवला ना तर नक्कीच लोक आम्हाला ॲप्रिशिएट करतील. सो आमचे सगळेच बदलापूरचे रिअल इस्टेट बांधव आहेत, त्या सगळ्यांचं आमचं म्हणणं तेच आहे की आम्हाला तो बदल घडवायचा आहे बदलापूरचा. आम्ही सर भरपूर रिअल एस्टेट डेव्हलपर्स असो किंवा इव्हन गव्हर्नमेंट असो त्याच्यात येणं जाणं असतं. एक गोष्ट आम्ही रिअलाईज केली आहे की इंडियामध्ये ॲक्च्युली सिटी प्लॅनिंग जो आहे, तुम्हाला चांगले रोड देणं, बगीचे देणं, चांगले एम्युनिटीज देणं, ते बघायला गेलं तर गव्हर्नमेंटचा ते असलं पाहिजे भाग. पण आजच्या डेटला डेव्हलपरच जो आहे ते गोष्टी देतोय. ते टाउनशिपमध्ये गेल्यावर माणूस बोलतो असं वाटतं इंडियात नाही नाही आहोत आपण. अँड युअर ग्रुप ऑब्व्हियसली हॅज प्लेड अ रोल इन इट. माझं पण सर इथे एक डाऊट आहे या शहरावरती. आपण जेवढा विषय आतापर्यंत डिस्कस केले, त्यात घडी-घडी कनेक्टिव्हिटी विथ मुंबई, ट्रेनची असो, हे असो, रोड बोलतोय. कारण आपल्याला माहिती आहे की जॉबसाठी, कॉलेजसाठी, स्टुडंट्स असो, वर्किंग पीपल असो, त्यांना आजच्या डेटलाही जावं लागतं. कारण की मेन कमर्शियलायझेशन तिकडे झालंय. बरोबर. बदलापूरचा हा जो भाग आहे, इथे आपल्याला फ्युचरला एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स वाईज, कमर्शियल, मॉल्स, रिटेल या प्रमाणात ग्रोथ दिसेल की नाही दिसेल? दिसणार, बट ऑब्व्हियसली दिसणार सर. प्रत्येक स्टेशनला, प्रत्येक लोकेशनला डेव्हलप व्हायला एक सर्टन पिरियड लागतो. बरोबर. कोणतीही गोष्ट इमिजिएट होत नाही. जसंच बॉम्बेचे विषय झाला, जसं ठाणा झाला, नवी मुंबई घडली, आज त्याच पद्धतीने बदलापूर घडणार आहे. मी तुम्हाला त्याचा एक थोडक्यात सांगतो की 2027ला जनगणना फायनल झाली तर नगरपालिकेचं रूपांतर होणार महानगरपालिकेमध्ये, लोकेशन वाढणार, त्याची हद्दवाढ होणार, बरोबर, आजूबाजूचे जे भाग पडणार, तर त्याच्यासाठी परत रिअल इस्टेटला ती लँड अवेलेबल होणार आणि ही मास मोठी सिटी होणार. सर जेव्हा सिटी होते, सिटीची ग्रोथ होते, तेव्हा प्रत्येक मोठमोठे ब्रँड असो, प्रत्येकाला वाटतं आम्हाला इथे आलं पाहिजे. तर मी एकदम फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला फार छोटं उदाहरण देतो एखाद्या गोष्टी. मी 2019ला एक ठाणेकर पॅलेस व्ह्यू बांधली. त्याच्या 2020ला ठाणेकर पॅलेस व्ह्यू सुरुवात केली, बरोबर. तर त्या ठाणेकर पॅलेस व्ह्यूमध्ये माझं पहिलं रिलायन्स स्मार्ट बाजार, रिलायन्स स्मार्ट बाजार 18,000 स्क्वेअर फीट कार्पेट, एवढं मोठं. म्हणजे पूर्वी डीमार्ट होतं, म्हणजे आताही आहे डीमार्ट, पण त्याच्या कंपॅरिझनला दुसरं कोण नव्हतं. तर रिलायन्स स्मार्ट बाजार आला आणि त्यांना 2 वर्ष स्ट्रगल पिरियड त्यांनाही झाला. पण आत्ता नाव ही इज अ मोर दॅन इनफ सेटअप. तर त्यांचा खूप चांगला सेटअप बनलेला आहे तिथे आता. पण आता काय आलं, त्या शिरगाव लोकेशनला तिथे बसताना गेलं. ॲटोमॅटिकली शिरगावची जी ग्रोथ झाली त्या आजूबाजूच्या त्या एरियाची खूप चांगली आली. आता आम्ही बॅक टू कात्रपला आलो, जी ठाणेकर BKC म्हणजे ठाणेकर बदलापूर कात्रप सिटी, BKCचा फुल फॉर्म. तर आम्ही तिथे काय केलं, पूर्ण 25 एकरवर आम्हाला हे सिटी उभी करायची आहे. आम्ही इथे स्टार बाजार आणला, स्टार ज्युडिओ आणला, त्याच्यानंतर कपड्याचे ब्रँड आणले, स्टाईल आणला, त्याच्यानंतर आणखीन इझी बाय आणलं. सो आपण हा पहिले विषय इथला केला की हाय स्ट्रीट बनवायची, करेक्ट. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलचा प्लॅन केला, हॉटेल घेतो आहे ह्या प्रोजेक्टमध्ये एक. त्याचबरोबर सगळ्यात चांगला विषय की आम्हाला हॉस्पिटल, आमचं ड्रीम आहे की एक हॉस्पिटल आम्हाला बांधायचं आहे, साधारण 100 to 150 बेड्सचं. म्हणजे कोणत्याही इमर्जन्सीसाठी आम्हाला ठाणा, डोंबिवली, मुंबई गाठायची गरज नाही लागणार. आमच्या इथेच होऊ शकतं हा विषय. तर हा एक विषय आम्हाला करायचा आहे, जो आत्ता आम्ही सुरुवात घेतली आहे प्लॅनिंगमध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणता की
कमर्शियलायझेशन कसं होईल किंवा कसं होऊ शकतं. आता बघा, मागच्या 3 वर्षापूर्वी हे आमचं एक ड्रीम होतं की आम्ही ठाणेकर इंटरनॅशनल स्कूल CBSE केली, CBSE बोर्डची. आता एकदम परफेक्ट, खूप ऑटो मोडवर चाललेली आहे. आणि जी स्कूल तुम्ही जर बघाल सर, की तुम्हीच ॲप्रिशिएट कराल की अरे ठाणा, मुंबई ह्या ठिकाणी किंवा एवढ्या मोठ्या स्केलवरची स्कूल नाही, अशी स्कूल आमच्या इथे. आणि त्याच्या एवढ्या सुविधा आहेत, म्हणजे त्या सुविधा तुम्ही बघा की काय प्रकारची स्कूल आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की आता बदलापूरमध्ये नक्कीच क्वालिटी डेव्हलप होत आहे आणि बदलापूरला हा रोजगार तयार होतो आहे. म्हणजेच जी लोकं राहायला येणारी लोकं आहेत, त्यांना पण बदलापूरमध्येच रोजगार मिळणार आहे आणि हे ऑटोमॅटिकली होणार आहे. म्हणजे फक्त नॉट ओन्ली की ITच विषय आहे. आम्हा सगळ्या बाजूनी आपण ग्रोथ करतोय, तर सगळ्या बाजूने ग्रोथ केल्यामुळे बाकीचे पण बिझनेस चालणार आहेत. हॉटेल बरोबर. इंडस्ट्री चालणार, फूड इंडस्ट्री चालणार, शॉपिंग चालणार. म्हणजे हे सगळ्याला मग तिथे रोजगार पाहिजेच आहे. मग तो येणार कुठून? बदलापूरवरूनच येणार. येस. कारण तो एक एक्झॅक्टिव्ह आहे. मग आम्हाला तो विषय होतो. तो आम्ही कुठून घेतो? आमच्या सोसायट्यांमधूनच घेतो. आम्ही ज्या बांधलेली आमच्या स्कीम्स आहेत जेवढ्या, तिथेच आम्ही सर्क्युलर फिरवतो. त्याच्यातूनच घेतो. तर ती इकॉनॉमी बेसिकली तिकडे फिरते. ॲक्टिव्ह होऊन जाते. ॲक्टिव्ह होतं तशी. सर, आपण जेव्हा हे इकॉनॉमिक ग्रोथचा विषय करतो, आपण महाराष्ट्र जो आहे $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे चालला आहे आणि घडी-घडी आपल्या गव्हर्नमेंटकडनं पण मुंबई 3.0 आणि ओव्हरऑल MMR भाग जो आहे, त्यात एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रिब्युटर असेल असं आपण बोलतो. हा जो मुंबई, मी काही कॅल्क्युलेशन्स करत होतो, तर मुंबई 3.0 चा जो भाग आहे, तो जर आपण टाईम वाईज मोजला, तर जर काही नवी मुंबईचे भाग आणि साऊथ मुंबईचा पण भाग सोडला, तर बदलापूर हा जास्त ॲक्सेसिबल आहे कंपेअर्ड टू सेंट्रल मुंबई आणि नॉर्दर्न मुंबई और इवन ठाणे. तर हा मुंबई 3.0 गव्हर्नमेंटनी ज्याप्रमाणे तिकडे एज्युसिटी असो, GCC सेंटर्सबद्दल विचार केला आहे, मोठे-मोठे इंटरनॅशनल कंपनीज वगैरे आणण्याचा विचार केला आणि बदलापूरची प्रॉक्सिमिटी मुंबई 3.0 आणि एअरपोर्ट वगैरेपेक्षा च्या निगडीचं सगळं. तर तुम्हाला वाटतं याचा एक स्पिल ओव्हर, त्याचा एक इफेक्ट हा या भागात पण येईल डिस्टन्स कमी असल्यामुळे? नक्कीच ना. कारण ते डिस्टन्स कमी असल्यामुळे आमच्याकडचा रेसिडेन्स फोर्स पण वाढणार आहे आणि ॲज वेल ॲज कमर्शियल फोर्स पण वाढणार आहे. आता तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण देतो, जसं की एअरपोर्टच्या फॅकल्टीमुळे, की सगळेच एअरपोर्टच्या वाशीलाच हॉटेल होतील असं काही नाही. बरोबर. काही आमच्या बदलापूरच्या भागात पण होतील. कारण ट्रॅव्हल डिस्टन्स किती? 30 मिनिटाचं आहे. त्या 30 मिनिटापर्यंत लोकं ॲडजस्ट करू शकतात. त्याचबरोबर MIDC सेक्टर वाढेल, म्हणजे इंडस्ट्री सेक्टर पण वाढेल. आता शासनाने नवीनच कल्याण ईस्ट, म्हणजे आमचं बदलापूरपासून अगदी वसार आणि ह्या जो भाग आहे, म्हणजे खोणी वगैरे त्या भागामध्ये मोठी IT सेक्टरचं डिक्लेरेशन केलं आहे. जवळजवळ 1500 एकरमधला विषय आहे, तो मोठा आहे म्हणजे. तर त्याची जेव्हा सुरुवात होईल, तेव्हा त्याचा नक्कीच बदलापूरला Benefit. बेनिफिट होणार आहे. येस. सो ह्या सगळ्या गोष्टीत तर बदलापूर हे आणि मेन म्हणजे ना, बदलापूर इज अ कल्चरल सिटी. हां, बदलापूर अतिशय शांत सिटी आहे आणि कल्चर सिटी आहे. तुम्हाला कधीही असा विषय मिळणार नाही. सो हा एक बदलापूरच्या ह्याच्यामधला भाग आहे. मला सर एक कल्चरल जो एक ॲस्पेक्ट आहे बदलापूरचा, याबद्दल अजून तुमच्याकडनं थोडं जाणायचं आहे. इथे येणारी जे फॅमिलीज आहेत, लोकं आहेत, ते कुठल्या टाईपचे आहेत? जे काय एन्जॉय करतात आणि कशी लाईफस्टाईल इकडे त्यांना भेटते? त्याबद्दल थोडं सांगा. बदलापूरला येणारा म्हणजे तुम्हाला जर का कास्टिझम म्हणायचं म्हटलं, तर मोस्ट ऑफ हिंदूच आहेत. म्हणजे बदलापूरला येणाऱ्या यांच्यातला आणि मराठी समाज आहे सगळ्यात. म्हणजे 90% जर तुम्ही म्हणत असाल, तर 90% हे मराठी समाज आहे आणि 10% समाज असेल तर तो नॉर्थ इंडियन, म्हणजे नॉर्थ इंडियन मायग्रेशनवाले लोकं. झालेले. येस.
सर मला आता रिअल इस्टेट स्पेसिफिक एक प्रश्न विचारायचा आहे. एम्युनिटीज ऑलमोस्ट सगळेजण आजच्या डेटला देत आहेत. पण अशा काही गोष्टी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत, जे आजच्या डेटला आणि फ्युचरमध्येही जी लोकं आज घरं घेत आहेत, त्यांना युजफुल असतील. अशा काही गोष्टी एका सोसायटीत असल्याच पाहिजे आजच्या डेटला. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात सिटी बांधताय तर तिथे आवश्यक स्ट्रीट शॉपिंग हे पाहिजेच. म्हणजे शॉपिंग हे पाहिजेच तिथे. कारण तिथे असणारी टोटल रहिवासी संख्या ही जास्त असते. मग त्यांना ज्या रोजच्या गोष्टी ज्या लागत असतात त्या तिथे त्या सिटीमध्येच असल्या पाहिजेत. तर हा पहिला म्हणजे तो एक मुद्दा. सेकंडरी तिथे असणारे रोड्स हे प्रॉपर असले पाहिजेत. त्याच्यानंतर तिथे पुरवठा होणारा लाईटचा, तिथे पाणी पुरवठा हे दोन्ही जरी शासनाचे असले तरी शासनाकडनं ते अद्ययावत करून घ्यावे लागतील आपल्याला. तर हे आता राहिला रिअल इस्टेटच्या बिल्डरचा आतला भाग, जो की प्रोजेक्टच्या आतील आला. मग प्रोजेक्टच्या आतील आला त्याच्यामध्ये तो ज्या त्या सोसायटीला देणारा क्लब हाऊस. पहिले म्हणजे आता क्लब हाऊसची खूप मोठ्या प्रमाणावर ॲम्युनिटीज दिल्या पाहिजेत क्लब हाऊसच्या. कारण क्लब हाऊसचा मल्टीपर्पज जो हॉल आहे, हा हॉल तेवढ्या कॅपॅसिटीचा पाहिजे. कारण तिथे अनेक लोकांचे कार्यक्रम होणार आहेत. रहिवासी त्या अनेक लोकांचे कार्यक्रम होणार आहेत. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली. त्याच्यानंतर सेकंडरी तुमच्या पार्किंग. कारण पार्किंगवरनं खूप वाद होतात आता. तेव्हा पार्किंग हा मोठा आणि महत्त्वाचा भाग झाला आहे. सो 1:1 हे स्केलला पार्किंग असलं पाहिजे जनरली. तर असा एक विषय आहे की आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आणि त्या दिल्या तर तुम्ही त्या प्रमाणात म्हणजे लोकांना अपेक्षित नाही त्याहूनही जास्त दिल्या तर लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करतात. आणि तुमची ज्या पद्धतीने माउथ पब्लिसिटी होते आणि त्याच्यामध्येच तुमचा ब्रँड बनला जातो. येस. मला सर आवडेल जर तुम्ही या ठाणेकर BKC प्रोजेक्ट जो आहे त्यातल्या एम्युनिटीज मला 1-on-1 दाखवाल तर. येस तुम्हाला मी नक्कीच दाखवतो. अजय सर, आपण भरपूर डिस्कशन केले वरती आणि एक सुंदरसा इथे मला प्लॅन दिसतोय. मला थोडं एक्सप्लेन करा. एक तर याचा फसाड पण खूप सुंदर दिसतोय. मला याच्या मागची कॉन्सेप्ट काय काय गोष्टी तुम्ही दिल्या आहेत जरा एक्सप्लेन करा प्लीज. तुम्ही बघा की आमच्या ह्या प्रोजेक्टमध्ये नवीन असा विषय आहे की संपूर्ण बाल्कनी कर्व आहे. ओके. आणि नवीन कन्सेप्टमध्ये आमचे 2 अँगल स्लायडिंग विंडोज आहेत. अच्छा. म्हणजे ओके. corner sliding windows आहेत. ही ह्या प्रोजेक्टमधली एक वेगळी खासियत. रेग्युलर टॉवर ह्यापूर्वी पण आमचे झालेले आहेत, परंतु याच्यामध्ये हे वेगळे आयडेंटिटी आहे. आणि राहिला आता ह्या प्रोजेक्टमधल्या ॲम्युनिटीच्या बाबतीत तर तुम्हाला म्हणजे अद्वैत सर तुम्हाला एक्सप्लेन करतील. अद्वैतजी क्लब हाऊस पण मला एकदम युनिक दिसतो. एक स्पायरल स्टेअरकेस तर मला इकडनं दिसते. तर मला एक्सप्लेन प्लीज करा की काय काय याच्यामध्ये युनिक आहे. सो आपण जेव्हा क्लब हाऊस आणि ॲम्युनिटीजचा विचार करत होतो तेव्हा आपण लोकांचे जे डेली यूजमध्ये येतील अशी नेसेसिटीजचा विचार केला. ज्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आजकाल तुम्ही बघितलं असेल तर वर्क फ्रॉम होम खूप लोक करतात. त्यांच्यासाठी एक एक्सक्लुझिव्ह कोवर्किंग स्पेस आपण त्या क्लब हाऊसमध्ये बनवली आहे की ज्यामुळे त्यांनी घरात बसून काम करण्यापेक्षा क्लब हाऊसमध्ये येऊन ते कोवर्किंग स्पेसमध्ये काम केलं अजून त्यांना एक पीसफुल एन्व्हायरमेंट भेटेल. अलॉंग विथ दॅट देर इज ऑल्सो अन एक्सक्लुझिव्ह स्विमिंग पूल फॉर लेडीज ओनली. ते झालं विषय आता डेली युसेजचा. जेव्हा आपल्या घरी फंक्शन्स असतो त्यासाठी एक्सक्लुझिव्ह मॅरेज बँक्वेट त्या क्लब हाऊसमध्ये असणार आहे. आता ऑब्व्हियसली जेव्हा आपले गेस्ट येतात घरी तेव्हा राहण्याचा प्रश्न असतो, त्यामुळे आपण त्या क्लब हाऊसमध्ये एक्सक्लुझिव्ह गेस्ट रूम्स पण दिलेत. सो तुमचे गेस्ट येऊन त्याला जस्ट लाईक अ हॉटेल यूज करू शकतात. अँड इफ यू सी ॲट द टेरेस ऑफ द क्लब हाऊस यू हॅव द बिगेस्ट इन्फिनिटी पूल अक्रॉस बदलापूर. तर असे बारीक बारीक गोष्टी ज्यांचा आपण विचार केला आहे वाईल डिझायनिंग दिस क्लब हाऊस की फक्त ॲम्युनिटीज द्यायचे म्हणून नाही द्यायचे पण त्याचा काहीतरी यूज पण झाला पाहिजे लोकांना आपल्या डेली लाईफमध्ये. अँड हॅपी टू से दिस की
आपण बिल्डिंग्सचं पोझिशन देण्याच्या 1 वर्ष आधीच क्लब हाऊसचं पोझिशन देणार आहे. ओके. So wherever they are staying in Badlapur, they can still come here and use our clubhouse if they are the residents of Thanekar BTC. येस. आणि सर किती स्क्वेअर फीट असेल हा? कारण की हा भरपूर मोठा पण दिसतोय मला. हा अप्रॉक्स 20,000 स्क्वेअर फीट आहे. थँक्यू सर. आणि आज आमच्यासोबत वेळ देण्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि एवढे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी. येस.